श्री वीरेश्वर महाराज प्रसन्न। हेलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चैनल D2 लिटिल क्रिएटिव्स। धृतीची दादासोबत मस्ती चालली आहे। थोड्या वेळाने आम्हाला पालखीच्या दर्शनासाठी जायचंय। फार पूर्वीपासून शिवकालीन वीरेश्वराचं मंदिर महाड येथे स्थापित आहे। शिवाजी महाराज जेव्हा केव्हा मोठ्या मोहिमेवर निघायचे त्यावेळी येथील वीरेश्वराच्या मंदिरात येऊन दर्शन घ्यायचे। शिवरात्रीच्या दिवशी वीरेश्वर महाराजांच्या जत्रेची सुरुवात होते। गावदेवी जागमाता ही तिचा भाऊ वीरेश्वर यांच्याकडे राहण्यास जाते, अशी येथील आख्यायिका आहे। तसेच फाल्गुन मासारंभाच्या वेळेस सर्व देवी वीरेश्वराला भेटायला जातात। खूप मोठा उत्सव असतो। काठ्या नाचवतात, आखाडे निघतात। धृतीचे बाबा नगारा वाजवत होते आणि धृती लांबून बघून ते एन्जॉय करत होते। खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। एक शेतकरी होता। असं म्हटलं जातं की तो त्याच्या गाईला खाऊ पिऊ घालायचा, पण येताना गाय ज्यावेळेला चरून यायची त्यावेळेला तिच्याकडे दूधच उरायचं नाही। शेवटी एक त्याला असं वाटायचं की कोणीतरी त्याच्या गाईचं दूध चोरून घेतोय। सो तो एक दिवशी त्या गाईच्या मागावरती गेला। बघितलं तर काय, एका शिखरावरती गाईचं दूध आपोआप सांडत होतं। रोजचा हा विक्रम हा चालू होता। हेच ते शिवकालीन वीरेश्वराचे मंदिर। हे सगळं बघितल्यावरती तेथे मंदिराची स्थापना करण्यात आली। देवांश आणि धृतीचे बाबा भैरवी देवीची पालखी नाचवत होते, जी मांडल्याला असते। एवढं सगळं चालू असताना धृती मॅडम कशा गप्प राहतील? त्या सुद्धा ढोल ताशाच्या गजरामध्ये नाचत होत्या, ठुमकत होत्या।
प्रकारे सर्व देवींच्या पालख्या हळूहळू पुढे सरकत होत्या. धृती सगळं एन्जॉय करून खूप दमली होती. सो आम्ही घरी गेलो. पुढील भागात धृतीने जत्रेमध्ये काय काय मज्जा मस्ती केली हे सांगणार आहे. सो व्हिडिओ आवडला